रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जगामध्ये आत्ता जी युद्ध सुरू आहेत त्या युद्धाचं मूळ दोन गोष्टी आहेत. एक आहे देशांच्या सीमा, दुसरा मुद्दा आहे तो धर्म. आणि ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एकमेकांची वैमनस्य निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे आता विश्व सारं चिंतातूर आहे. याचं कारण असं की ह्या दोन गोष्टी तुम्ही कशा सांभाळून घेणार आणि संवादातून त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का. आणि मग आणखी एक तिसरा प्रश्न तयार होतो आहे, तो असा की युद्ध करायची आहेत म्हणजे शस्त्र लागतील. आणि मग ही शस्त्र जी आहेत ती केवळ शत्रूचा विनाश करणारी नसून ती जर एखाद्या शत्रूवरती टाकली गेली तर त्या अस्त्रांमुळे पूर्ण पृथ्वीचा विनाश होण्याची शक्यता आहे. अर्धी पृथ्वी अशा पद्धतीनं नाहीशी होईल की काय अशी भीती वाटायला लागते. जपानच्या नागासाकी हिरोशिमा या दोन शहरांवरती टाकलेल्या अणुबॉम्ब नंतर झालेली परिस्थिती अजूनही काही अंशी शिल्लक आहे. इतकी संहारक शस्त्र पण आहेत. आता पुन्हा जो देश अशा पद्धतीनं संहारक शस्त्र तयार करतो त्या देशाची संहारक शस्त्र काढून घेण्यासाठी पुन्हा त्याच्यापेक्षा आणखीन दुसरी शस्त्र तयार केली जातात. यातून होते माणसांची हानी. पण या सगळ्या पाठीमागची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं सगळ्यात पहिलं आणि प्रमुख कारण आहे माणसांना एकमेकांबद्दल वैमनस्य वाटण्याचं, आणि ते आहे देव, परमेश्वर. माझा देव तुझा देव ही जी कल्पना आहे, माझ्या देवांच्या पूजेचे विधी आणि तुझ्या देवांच्या पूजेचे विधी ह्याच्यामध्ये लढाई आहे एक. दुसरा मुद्दा आहे की माझ्या देवाचा प्रचार व्हायला पाहिजे, माझ्या धर्माचा प्रचार व्हायला पाहिजे, म्हणून मी दुसऱ्यावरती आक्रमण करणार, दुसऱ्यावरती आक्रमण करून त्याला ताब्यात घेणार आणि मग तिथे माझ्या परमेश्वराचं अस्तित्व निर्माण करणार जबरदस्ती. ह्या सगळ्यावरती मात करण्याची मानसिकता किंवा ज्ञान किंवा विचारप्रणाली ही केवळ श्रोत्यो आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. एकच आहे सगळीकडे. आकाशातलं पाणी जसं खाली उतरून शेवटी ते सगळं समुद्राला जाऊन मिळतं, ही जी कल्पना आहे, मला असं वाटतं की देवाची भूमिका या पद्धतीनं बघितली गेली पाहिजे. पण मी सांगणार कोण, ते संतांच्या साहित्यात आढळतं. आणि म्हणून आजच्या या माझ्या भागाचा जो विषय आहे तो विषय आहे जगद्गुरू संत तुकाराम यांचा 4 ओळींचा अभंग. आणि तो असा आहे, आहे ऐसा देव वदवावी वाणी आणि नाही ऐसा मनी अनुभवावा. याचं कारण असं, जर माणसांमध्ये प्रेम निर्माण करायचं असेल तर व्यवहार आणि बुद्धीच्या निकषावर जाऊन चालणार नाही. कारण बुद्धी ही मीमांसा निर्माण करते. बुद्धी ही कुठच्याही गोष्टीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. श्रद्धा तसं करत नाही. श्रद्धा हे जोडण्याचं काम आहे. बुद्धी विभक्तीचं काम करते तर श्रद्धा भक्तीचं काम करते. मग ती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा निर्माण व्हायची असेल तर परमेश्वराच्या अस्तित्वाची आम्हाला पूर्णपणे जाणीव असली पाहिजे. मग ती जाणीव कशी व्यक्त करायची. मला आलेला अनुभव वाईट आहे म्हणून मी देव नाही असं सांगत हिंडायचं का. मला आलेल्या श्रद्धेचा अनुभव वाईट आहे म्हणून सगळ्यात श्रद्धा अंधश्रद्धा आहेत असं म्हणून मी प्रचार करायचा का. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जगद्गुरूंचं म्हणणं असं आहे की आहे ऐसा देव वदवावी वाणी. म्हणजे काय, तर जनांसमोर बोलत असताना, लोकांसमोर बोलत असताना परमेश्वर आहे असं म्हणायचं. कारण प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगवेगळा आहे. जो ज्ञानी माणूस आहे तो निराकाराचा विचार करू शकतो. जो अज्ञानी माणूस आहे त्याला साकार लागतो परमेश्वर, त्याला काहीतरी मूर्ती लागते समोर, त्याला रूप लागतं समोर. आणि मग हे जे सगुण रूप आहे ते सगुण रूप आम्हाला निर्माण करायला लागतं आमच्या कल्पनेतून.
आणि म्हणून प्रत्येकजण आपापल्या कल्पनेनं देव निर्माण करतो. त्यामुळे प्रकृती उत्तम ठेवायची कल्पना ज्याच्या मनामध्ये आहे आणि तसा तो व्यायाम करतो त्याला हनुमानजींची मूर्ती समोर लागते. ज्याला भरपूर पैसे कमवायचे आहेत त्याला महालक्ष्मीची मूर्ती समोर लागते. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे, गुणांप्रमाणे, गरजेप्रमाणे समोरच्या देवाचं रूप बदलत जातं. ही देवसंकल्पना आली कुठून मूलतः? तर हे माझं व्यक्तिगत मत आहे. हे कुठच्याही पुस्तकात लिहिलेलं मला आढळलं नाही. परंतु विद हा जो मूळ संस्कृतमधला धातू आहे त्या विदचं जे नाऊन आहे, नामरूप जे आहे विदचं, ते आहे वेद. द थिंग विच इज नोन इज वेद. आणि म्हणून विद याचा अर्थ टू नो. द थिंग विच इज नोन इज वेद. मग थिंग विच इज अननोन, जी आम्हाला कळत नाही, आम्हाला ठाऊक नाही, तो शब्द तयार करण्यासाठी अक्षराने आपापल्या जागा बदलल्या आणि काना मात्र जोडाक्षरं तशीच राहिली आणि त्यातून हा देव जन्माला आला असं मी समजतो. कारण ते समजावायला सोपं आहे. मी सांगत बसलो की द्यू हा मूळ धातू आहे संस्कृतमधला आणि त्यातून हे सगळं तयार झालं असं सांगितलं तर पुन्हा तो बुद्ध्यांगाचा मुद्दा आला, शिक्षणाचा मुद्दा आला. प्रत्येकाला हे कळेलच असं नाही. पण मग कळण्यासाठी म्हणून हा सोपा उपाय आहे. वेद म्हणजे माहीत असलेला, देव म्हणजे माहीत नसलेला. एखादी घटना घडली जी माझ्या मानवी आकलनाच्या पलीकडची आहे असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मग ती केली कोणी? घटना तर समोर घडलेली आहे. मग त्यावेळेला मी शब्द वापरतो की हे देवाचं काम आहे. त्यातून श्रद्धा जन्माला येते आणि त्यातून तुमचा जो स्ट्रेस आहे तोही जातो. एकदा तुम्ही परमेश्वरावरती सोडून दिलं की तो बघून घेईल, ही जी भूमिका आहे ती भूमिका श्रद्धेची आहे आणि तिथे खरं ज्ञान दडलेलं आहे. आजही इंद्रायणीच्या तीरावरती किंवा भारतातल्या ज्या तीर्थक्षेत्र आहेत त्या नद्यांच्या पाण्याचा जर विचार केला त्या सगळ्या नद्यांचं जे पाणी आहे ते काही स्वच्छ नाही आहे. पण तिथे श्रद्धेनं तीर्थ म्हणून जेव्हा पाणी प्यायलं जातं ना तेव्हा मला असं वाटतं की पाण्याचा DNA पण बदलत असावा केवळ श्रद्धेच्या पोटी. जसं संत मीराबाईंच्या जीवनामध्ये घडलं की श्रद्धा श्रीकृष्णावरती एवढी आहे की प्यायला विष दिलं ते विषाचं DNA बदललं आणि ते अमृत होऊन पोटात गेलं. मानवी शांती हवी असेल तर तुम्हाला श्रद्धावान व्हावं लागेल. बुद्धीच्या निकषावरती शांती मिळणार नाही. तुम्हाला श्रद्धेच्या माध्यमातून एखादी गोष्ट अंतिम आहे, ती परमेश्वराचं रूप आहे असं मानल्यानंतर तुम्हाला जी शांती मिळते. तुम्हाला काही गोष्टी सोडून देता येतात की नव्हती देवाची इच्छा असं आपण म्हणू शकतो, त्या अज्ञेयाची इच्छा असं आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं की जगद्गुरूंच्या मनामध्ये हीच कल्पना असावी की समाजामध्ये वावरत असताना देव आहे असं म्हणा आणि तुम्ही ज्ञानी असाल, बुद्ध्यांक खूप असेल तर मनामध्ये ठेवा देव नाही म्हणून. पण समाजाबरोबर येताना तुम्ही समाजामध्ये बुद्धिभेद करू नका. अर्जुन जे करत होता गीतेमध्ये ते तुम्ही करू नका. बुद्धिभेदच आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत सांगितलं की न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम सर्वसंगीणाम जोषेत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाचरण. विद्वानयुक्त काय आहे? सम आचरण कर. जनता ज्या पद्धतीनं आचरण करते त्यानुसार तूही आचरण कर. तू किती मोठा असलास, ज्ञानी असलास तरीसुद्धा तरच ते अत्यंत प्रभावी असणार आहे. व्यक्तिमत्व प्रभावी तेव्हा होणार जेव्हा तू सामान्य माणसासारखा जगशील असामान्य असून. आणि मला असं वाटतं की मला अभंग आवडतो याचं कारण खरंच आहे ऐसा देव बदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभव. तुम्ही मनात समजा देव काय तुमच्या मनात रिटायर करा. तुम्हाला देवाला रिटायर करायचं असेल तर बाहेरच्या जगाला नका सांगू की तुम्ही देवाला रिटायर करा म्हणून. ह्याचं कारण ते ज्ञानावरती नाही जगत, ते श्रद्धेवरती जगतात. कारण प्रत्येकाच्या ज्ञानाचा बुद्ध्यांक वेगवेगळ्या दर्जाचा आहे. आणि म्हणून जगद्गुरूंचं हे लक्षात आलं असणार की समाजामध्ये वावरत असताना. म्हणून कदाचित त्यांनी हा 4 चरणांचा अभंग रचला असावा. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. श्रोतो, मी परमेश्वराचं अस्तित्व मान्य करतो. तुम्ही करता की नाही माहिती नाही, पण कळवा मला कॉमेंटमध्ये. सबस्क्राईब करा. सगळ्यांजवळ हा नवीन उपक्रम जेवढा तुम्ही प्रचार कराल तेवढा मला असं वाटतं की 24 तासामध्ये ह्या ब्रेकिंग न्यूजच्या घबडग्यामध्ये सकाळी एक 10-15 मिनटं जर तुम्ही या कार्यक्रमासाठी काढलीत संध्याकाळी दिवसभरात कधीही, तर मला असं वाटतं की थोडा वेगळा विषय मिळाल्यामुळे थोडा आराम मिळू शकतो. रोज पहाटे 5 वाजता मी हा भाग अपलोड करत असतो, तेव्हा लक्ष ठेवा. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत आहे ऐसा देव.
वधवावी वाणी. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.